जेवणाच्या ताटात तोंडी लावण्यासाठी जर लोणचं असेल तर नक्कीच एक चपाती आपण जास्तच खातो आणि त्यातल्या त्यात लिंबू मिरची लोणचं म्हटलं की सगळ्यांचं फेवरेट. नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण तेलाचा एकही थेंब न वापरता वर्षभर टिकणारं मस्त चटपटीत आणि चटकदार असं लिंबू मिरची लोणचं करणार आहोत. त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा, आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. लिंबू मिरची लोणचं करण्यासाठी ती मी 7 छान ताजी, फ्रेश आणि रसदार अशी लिंब घेतली आहेत आणि 150 ग्रॅम हिरवी मिरची घेतली आहे. मिरची थोडीशी जाड घ्यायची म्हणजे ती कमी तिखट असते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते. तर अशा पद्धतीची जर मिरची तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही जी पोपटी रंगाची मिरची असते ती घेतली तरी चालेल. लिंबू मिरची लोणचं करण्यासाठी मिरच्या कधीही छान पक्क्या झालेल्या म्हणजे परिपक्व झालेल्या घ्यायच्या आहेत. कोवळ्या मिरच्या घेऊ नका, नाहीतर त्यामुळे लोणच्याला बुरशी येते. मिरचीची देठं काढण्याच्या आधीच इथे मी लिंबू आणि मिरची स्वच्छ धुवून घेतले. नंतर सुती कापडाने पूर्णपणे कोरडे करून घेतले. त्याला थोडासाही ओलसरपणा असता कामा नये, नाहीतर मग लोणच्याला बुरशी येते. आता एका मिरचीचे इथे मी 2 तुकडे करून मिरचीला अशा पद्धतीने मधोमध कट करत आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अख्ख्या मिरचीला मधोमध कट करू शकता किंवा यापेक्षा छोटे तुकडे केले तरी काही हरकत नाही. तर एका मिरचीचे 2 तुकडे इथे मी करून घेतले आणि सर्व मिरच्यांना अशा पद्धतीने मधामध्ये कट करून घेतलं. तर अशाच पद्धतीने सगळ्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत. आता जी लिंबं आहे तीसुद्धा आपल्याला कट करायची. तर 7 लिंबे इथे मी घेतली आहेत. त्यापैकी फक्त 5 लिंब इथे मी कट करणार आहे आणि 2 लिंबाचा रस आपण पिळून लोणच्यामध्ये टाकणार आहोत. तर इथे मी एका लिंबाच्या 8 फोडी करून घेतल्या आणि सर्व लिंबामधल्या ज्या बिया असतात त्या काढून टाकायच्या. कारण ह्या बिया जर लोणचं खाताना दाताखाली आल्या तर त्या कडवट लागतात. त्यामुळे लिंबातील सगळ्या बिया काढून टाकायच्या. आता कट केलेल्या मिरच्यामध्ये ही कट केलेली लिंब टाकायची आहेत आणि आता इथे जी आपली 2 लिंबे शिल्लक आहेत त्याचा रस पिळून मी लोणच्यामध्ये टाकणार आहे, जेणेकरून आपलं लोणचं चवीलासुद्धा छान होते व लवकर मुरते. तर दोन्ही लिंबाचा रस इथे मी पिळून लोणच्यामध्ये घातला आहे. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. लिंबू, मिरची, लिंबाचा रस व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. ज्यांना लोणच्यामध्ये तेल आवडत नाही त्यांच्यासाठी हे लोणचं अगदी छान आहे, चवीलासुद्धा खूप छान लागते. आता लिंबू मिरची व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली. आता आपण लोणच्यासाठी मसाला करणार आहोत. तर रेग्युलर सर्वांच्या घरामध्ये जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने सर्व साहित्य इथे मोजून घेतलं आहे. 2 चमचे अख्खे धणे घेतले आहेत, 1 चमचा बडीसोप आणि 1 चमचा जिरे घेतलं आहे. 10 ते 15 काळी मिरी इथे मी घेतली आहेत. आता मीडियम गॅसवरती हे सगळे मसाले थोडेसे हलकेसे असे गरम करून घ्यायचे. खूप जास्त भाजायचे नाहीत, फक्त हलकेसे असे गरम करून घ्यायचे. मसाले हलकेसे असे गरम झाले की यामध्ये आपण अर्धा चमचा मेथ्या घालणार आहोत. मेथीदाणा मेथीदाणा खूप जास्त घालायचा नाही, त्यामुळे लोणचं चिकट होते. आता मेथीदाणा घातल्यानंतरसुद्धा थोडंसं परतून घ्यायचं. सगळे मसाले छान असे गरम झाले म्हणजे यामधला जो ओलसरपणा असतो तो निघून गेला की आपले मसाले छान असे भाजून झाले आहेत. आता हे काढून घेऊया. आता इथे मी पाऊण वाटी आणि वजनी 50 ग्रॅम एवढी मोहरीची डाळ घेतली आहे. याच्याऐवजी तुम्ही अख्खी मोहरीसुद्धा घेऊ शकता. आता मोहरीची डाळमध्ये सुद्धा जर काही थोडासा ओलसरपणा असेल तो निघून गेला पाहिजे, त्यासाठी मोहरीची डाळसुद्धा हलकीशी गरम करून घ्यायची. म्हणजे यामधलं काही जर मॉइश्चरायझर असेल तर ते निघून जाईल. त्यानंतर पोह्याच्याच चमच्याने इथे मी 3 चमचे मीठ घेणार आहे. मीठसुद्धा हलकंसं गरम करून घ्यायचं म्हणजे मिठामधला ओलसरपणासुद्धा निघून जातो. लोणच्यामध्ये आपण जे काही साहित्य वापरणार आहोत किंवा ज्या काही भांडे आपण वापरणार आहोत ते पूर्णपणे कोरडे असले पाहिजेत. भांड्याला किंवा मसाल्याला थोडासा जरी ओलसरपणा असला तर मग लोणच्याला बुरशी येते. तर बघा मीठसुद्धा छान असं गरम करून घेतलं. आता हे सुद्धा काढून घेऊया. आता मसाले थंड झाले की एक मिक्सरचं स्वच्छ आणि कोरडं भांडं घ्यायचं. त्यामध्ये भाजून घेतलेले मसाले, त्यानंतर पाव चमचा हिंग, पोह्याच्या चमच्याने 1 चमचा हळद. यामध्ये मी लाल तिखट नाही घालणार आहे. तुम्हाला जर लाल तिखट टाकायचं असेल तर टाकू शकता. आणि आता आपण जी मोहरीची डाळ गरम करून घेतली आहे ती थंड झाल्यानंतर त्यामधली अर्धी डाळ या मसाल्यामध्ये टाकायची व अर्धी डाळ अख्खी ठेवायची आणि छान रवाळसर हे मसाले वाटून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने छान रवाळसर असा हा लोणच्याचा मसाला इथे वाटून घेतला आणि लिंबू मिरचीच्या लोणच्यासाठी मस्त असा मसाला इथे तयार आहे. आता जे लिंबू आणि मिरची आपण एकत्रित करून ठेवले होते ते पुन्हा एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि आता यामध्ये तयार केलेला मसाला घालायचा आहे. त्यानंतर जी अख्खी डाळ आपण बाजूला ठेवली होती तीसुद्धा टाकूया आणि गरम करून पूर्णपणे थंड झालेलं मीठसुद्धा या लोणच्यामध्ये घालून घ्यायचं आणि आता सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं.
या पद्धतीने केलेलं लोणचं चवीला खूप भन्नाट लागते. यामध्ये आपण तेल वगैरे काहीही न टाकल्यामुळे लोणच्याला अजिबातही कुठल्याच प्रकारचा वाससुद्धा लागत नाही. तर बघा, लोणचं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता मसाल्याचं किती छान असं कोटिंग लोणच्याला झालेलं आहे. आता लोणचं भरण्यासाठी स्वच्छ आणि कोरडी काचेची बरणी घ्यायची. लोणचं कधीही प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये भरायचं नाही. त्यामुळे काय होतं, लोणच्याला एक प्रकारचा वास लागतो. काचेची बरणी नसेल तर चिनी मातीच्या बरणीमध्ये लोणचं भरू शकता. लोणचं बरणीमध्ये भरून ठेवायचं, छान झाकण घट्ट असं बंद करायचं आणि दररोज दिवसातून एक वेळा लोणच्याची बरणी अशा पद्धतीने हलवून घ्यायची, म्हणजे सगळं लोणचं व्यवस्थित असं मिक्स होते. हे लोणचं एक 8 ते 10 दिवसामध्ये खाण्याच्या योग्य होते. चवीलासुद्धा खूप छान लागते. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा.